अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या. या विश्वाचा पसारा अफाट आहे. ईश्वर त्याचा नियंता आहे. तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो. म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही या अभियंत्याची अद्भुत निर्मिती. 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्या यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम. त्यांचे जन्मगाव कर्नाटकातील मदनहळ्ळी. त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात. अशी ही नावातील विश्वात्मकता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनालाही अवतरली होती. आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो. तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनातील अधिक महत्त्व देतो. विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचश्रुती सांगितली आहे. शालेय शिक्षण घेत असताना विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले. परिस्थिती बेताची होती, पण आई मनाची श्रीमंत होती. जिद्द होती. तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्या यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले. पुष्कळ कष्ट घेतले. कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयातील पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले. तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1883 मध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी खान्देशमधल्या एका नाल्यावर पाईपलाईन बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले. त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद खुश झाली व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. झाले असे, सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एक उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सुचवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरय्या यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. नदीच्या काठाजवळ पात्रात एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून शक्करकरांच्या डोळ्यात आनंदाने पाणी आले. तो साऱ्या भारतीयांच्या कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय झाला. त्यांनी 1907 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली. त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारे पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. इच्छा एकच, आपल्यासारख्या कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्या यांनी आपल्या त्या माणुसकीचे असेच लोभस दर्शन घडवले. निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वरय्या युरोप दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक एक तारा आली होती. तार होती हैदराबादच्या निजामाची. तातडीने या हैदराबादच्या मुसा नदीने रौद्र रूप धारण केले होते. सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता. खवळलेल्या जलाशय सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाची आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आली. तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांची कायमची व्यवस्था केली. ही किमया म्हैसूर संस्थानच्या महाराजांना समजली. त्यांनी तात्काळ विश्वेश्वरय्यांच्या हाती मुख्य अभियंत्याची सूत्रे झोपवली. आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली. म्हैसूरजवळ कृष्णसागर नावाचे अजस्र धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले. महात्मा गांधींनी हे धरण बघून चकित झाले. 8600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच अशा या धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे 171 दरवाजे आहेत. धरणाच्या डाव्या बाजूला असलेले 60 मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा नावाने गौरवला जातो. या कालव्यासाठी डोंगर खोदून 3960 लांबीचा बोगदा तयार केलेला आहे. या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडले जाते व पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवली जाते. येथील ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान. ही खरे विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके आहेत. मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले. म्हैसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्र उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रातील त्यांची नेत्रदीपक कामगिरी केली.
मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी नगरपालिकांना तसेच इंदोर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थांनाही त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते. एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंत्याच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला. रेल्वे थांबली आणि मग समजले पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले आहेत. एका अभियंत्याच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. राष्ट्रबांधणीसाठी आपले उभे आयुष्य वेचलेल्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर किताब दिला, तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, मैसूर विद्यापीठांनी डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने 1955 मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले. आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका, हा त्यांनी तरुण पिढीला दिलेला संदेश होता. वयाची 90 ओलांडली तरी तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटले, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. पृथ्वीवर प्रकाशवर्ष उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली. विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावात एक भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांनी स्वतः बांधलेला सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे. अभियंत्याचे दैवत म्हणून सारे विश्वच विश्वेश्वरय्यांना वंदन करते.